बातमी सोलापूरमधून संभाजी ब्रिगेडच्या प्रदेशाध्यक्षांना काळं फासण्यात आलं। प्रवीण गायकवाड यांना अक्कलकोटमध्ये काळं फासण्यात आलं। या प्रकरणी एकूण 7 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आलाय। त्यापैकी दोघांना अटक करण्यात आली। 5 जणांचा शोध सुरू आहे। शिवधर्म फाउंडेशन आणि शिवभक्तांनी काळं फासल्याची माहिती मिळाली। संभाजी ब्रिगेडच्या नावात छत्रपती संभाजीराजेंचा एकेरी उल्लेख असल्यानंच काळं फासण्यात आलं। माझ्या हत्येचाच कट केला गेला होता। माझ्यावर तशा प्रकारचा हल्ला झालेला आहे। माझे कार्यकर्ते संभाजी ब्रिगेडचे संभाजी भोसले असतील आणि त्यांचे सगळे सहकारी यांच्यामुळे मी आज जिवंत आहे। अन्यथा माझ्यावर जीवितावर हल्ला झाला होता आणि याला पूर्णपणे सरकार जबाबदार आहे। ही शेवटाची सुरुवात आहे एवढं मी निश्चित सांगतो। संभाजी ब्रिगेडचा इतिहास सगळ्यांना माहीत आहे। संभाजी ब्रिगेडचं उत्तर देण्याची पद्धत माहीत आहे। अचानकपणे शिवधर्म प्रतिष्ठान फाउंडेशनचे कार्यकर्त्यांनी माझ्यावर काळं वंगन तेल टाकलं आणि त्यांनी माझ्यावर हल्ला केला। त्यांनी मला मारण्याचा प्रयत्न केला। निश्चितच ते संभाजी ब्रिगेडच्यावर ज्यावेळेस हल्ला करतात त्यावेळेस ते विरुद्ध विचारसरणीचे आहेत। हे निश्चित आहे। ते भाजपचे कार्यकर्ते आहेत। ते शिवधर्म प्रतिष्ठानच्या नावाने काम करतात।